तर नाशिकमध्ये महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये पुन्हा परप्रांतीयाला मनसेनं चोप दिलाय। जय भवानी रोड परिसरामध्ये काल संध्याकाळी ही घटना घडली। गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने एका वाहनाला धडक दिलेली होती आणि धडक देऊनही परप्रांतीय व्यक्तीने स्थानिक मराठी माणसाला शिवीगाळ केली असा आरोप होता। मराठी लोगों की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो अशी मुजोरी त्यांनी दाखवलेली होती आणि त्यानंतर त्याला अद्दल घडवण्याचं काम मनसेनं केलं। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, एकतर बाहेरून आलेले आणि त्यात शिरजोरी करणारे अशांना चोप दिला असं कळतंय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरंय की अगदी 10 दिवसांपूर्वी नाशिकच्या पंचवटी परिसरातील दिंडोरी नाका इथे मनसेने परप्रांतीय एका ठेकेदाराला चोप हा दिलेला होता। त्याने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा त्याच्यावरती आरोप होता। दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा काल नाशिकच्या जय भवानी रोड परिसरामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या एका परप्रांतीय इस्माला चोप हा दिलेला आहे। इथे वाद जर आपण बघितला तर हे जो परप्रांतीय व्यक्ती आहे हा गाडी शिकत होता। दरम्यान गाडी शिकत असताना इथल्या स्थानिक एका मराठी व्यक्तीच्या गाडीला त्यांनी धडक दिली। दरम्यान धडक दिल्यानंतर माफी मागण्याऐवजी तो त्या मराठी कुटुंबावरती त्यांनी दादागिरी केली, यासोबतच त्यांनी शिवीगाळ देखील केल्याचा आरोप होता। दरम्यान या सर्व मराठी स्थानिक लोकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर मनसेचे पदाधिकारी तिथे गेल्यानंतर त्याने त्यांच्याशी देखील आरेरावी केली। यासोबतच तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला असं देखील त्याने आग्रह केला। दरम्यान या घटनेनंतर संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला चोप हा दिलेला आहे। आता आपण बघितलं तर पुन्हा एकदा कुठेतरी राज्यामध्ये हिंदी आणि मराठी हा वाद जो आहे तो पुन्हा एकदा उफळून येत असल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल। तर मनसेनं एक मुस्काटात मारलेली आपल्याला पाहायला मिळतेय। अरेरावीची भाषा केल्यानंतर त्याने हा चोप दिलाय।